पुण्याच्या भोरमधील नसरापूरमधल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक अर्थात जलदगती न्यायालयात चालवला जाईल असं आश्वासन दिलं। मात्र खरंच जलदगती न्यायालय खटला चालवून दोषी आणि आरोपींवर तात्काळ कारवाई करते का असाही प्रश्न आहे। कारण नसरापूरच्या घटनेप्रमाणेच 2023 मध्ये जळगावमध्ये देखील एक घटना घडली होती। या घटनेनंतर हा खटला फास्ट ट्रॅक अर्थात जलदगती न्यायालयात गेला। मात्र 3 वर्ष उलटून गेली तरी 7 वर्षांच्या चिमुकलीच्या पीडित कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाही। आमदार रोहित पवार यांनी या पीडित कुटुंबियांची भेट घेतली। रोहित पवारांनी पोलीस अधीक्षक आणि इतर न्यायव्यवस्थेकडून या प्रकरणाचा आढावा घेत 3 वर्षांपासून जलदगती न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये अद्याप न्याय मिळत नसल्याने खंत व्यक्त केली। 3 वर्ष झाले अजून न्याय मिळालेला नाही। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालू असताना सुद्धा 3 वर्ष झाले तरी फास्ट ट्रॅक कोर्ट अजून न्याय देत नाही। हा न्याय लवकर मिळायला पाहिजे आणि त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे। जिथपर्यंत त्याला भर चौकामध्ये फाशी दिली जात नाही तोपर्यंत लोकांना कळत नाही, तोपर्यंत लोक सुधरत नाही। खरं तर ही घटना घडून 3 वर्ष झाले। त्यावेळेस सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे मीडिया असेल, इथल्या लोकांच्या प्रयत्नांमुळे, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्ट हे लावण्यात आलं होतं। सगळीकडे चर्चा फास्ट ट्रॅक कोर्टचीच आहे। पुण्यामध्ये जी घटना घडली फास्ट ट्रॅक कोर्ट, त्यानंतर जी आत्ता आम्ही पालघरला सुनील भाऊ भुसारापूर इथं आले, पालघरला जी घटना घडली काल तिथे फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करण्यात आली। पण आता फास्ट ट्रॅक कोर्टचा खरंच फायदा होतो का हे कुठेतरी जर बघायचं असेल तर दुर्दैवी घटना जी इथं घडली या गावामध्ये इथं आपल्याला जाणवेल 3 वर्ष होऊन सुद्धा त्या फास्ट ट्रॅक कोर्टमधून अजूनपर्यंत न्याय हा मिळालेला नाही।